अमरावती शहरातून एक वेगळ्याच प्रकारची निवडणूक बातमी समोर आली आहे। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 10 बेनोडा भीमटेकडी येथून अपक्ष उमेदवार प्रशांत मेश्राम यांनी फाटक्या कपड्यात नामांकन अर्ज दाखल करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। लोकांकडून 10 ते 100 रुपयांची वर्गणी गोळा करत त्यांनी राखीव प्रवर्गातून 2500 रुपयांचा डिपॉझिट भरला। झोन क्रमांक 3 दस्तूरनगर कार्यालयात प्रवेश करताना सुरुवातीला पोलिसांनी अडवले, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीने त्यांना आत प्रवेश देण्यात आला। माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून रॅलीही नाही, मला मतदान करू नका पण चांगल्या गरीब व्यक्तीला मतदान करा असे आवाहन करत प्रशांत मेश्राम यांनी नागरिकांना आवाहन केले आहे। अमरावती मनपा निवडणुकीत प्रशांत मेश्राम हा उमेदवार आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। सप्रेम जय भीम। सप्रेम जय भीम। मी प्रशांत मेश्राम प्रभाग क्रमांक 10 मधून अपक्ष म्हणून बेनोडा भीमटेकडी दस्तूरनगर मधून अपक्ष उमेदवारी दाखल केलेला आहे। मी गेल्या कितीतरी दिवसापासून सामाजिक कार्यामध्ये मी अग्रेसर आहे। माझ्या एकटा येण्याचे कारण, एकटा अपक्ष भरण्याचे कारण, एकटा नामांकन दाखल करण्याचे कारण, लोक ना पब्लिक ना रॅली ना मिरवणूक ना कारण असं की प्रत्येकाला रॅलीमध्ये आणण्यासाठी 500 हजार रुपये हे द्यावे लागतात। माझ्यासारखा माणूस एक मोलमजुरी करणारा आहे। मी सामाजिक सेवेसाठी, मी लोकांच्या नागरिकांच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असतो। याची प्रचिती म्हणून मला माझ्या जनतेने मला ह्या रुपयामध्ये 10, 20, 30 रुपये, 40, 50 करून मला उभा राहण्यासाठी 5000 रुपयाचा निधी गोळा करून दिला। या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि जे मी नामांकन एकटे भरले याचे मुख्य कारण असे की मी प्रत्येकाला पैसे देऊ शकत नाही। मी घरचा स्वतः गरीब आहे आणि एका गरीब उमेदवाराला चालवणं हे सर्वसामान्य लोकांना आपल्या समजायला पाहिजे। याची उम्मीद काय आहे काय नाही हे समजायला पाहिजे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये स्वतःचं घर नसलेला व्यक्ती, दवाखान्यामध्ये रहिवासी असलेला व्यक्ती, जो लोक वर्गणीतून तो त्यांना निवडून उभे आणू शकतो, त्याला निवडून उभा करू शकतो, तो निवडून येऊ शकते। संजय राठोड सारख्या 5 वेळा आमदार खासदार राहिलेल्या समर्थकाला निवडणुकीमध्ये पाडू शकतो। मग मी प्रशांत मेश्राम का बरं नाही होऊ शकत? हे आपल्या सारख्या युवांना समजायला पाहिजे। आजच्या पिढीनं जे झालं ते विसरून नव्याने उमेदवाराला कामाला लागून अमरावतीतील सर्व युवांना प्राधान्य दिलं पाहिजे असं मी प्रशांत मेश्राम प्रभाग क्रमांक 10 मधून सर्वांना जाहीर आवाहन करतो। मी येऊ की नाही येऊ, तुम्हाला जो योग्य वाटते, जो विकास करतो त्यालाच मतदान द्या, एवढं मी आवाहन करतो। जय भीम, धन्यवाद।